नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या पावसाळ्यात इथं गाड्यातून खाली गेलत्या वाहून बघा। इथं दाग ते मागच्या आठवड्यात काढलंय बघा। ही गाडी बघा। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 7:45 वाजलेत मित्रांनो। उठलोय आता, फ्रेश वगैरे झालोय। मी तर नाश्ता वगैरे पण करून आलो। शेट पण उठलेत, शेट तोंड हातपाय धुण्यासाठी गेले। आलोय आता याल्लापूरच्या जवळ। अंडा डोसा खाल्ला मी। आता निघायचं। आता मध्ये आधी बघू कुठं। आता शेट नाश्ता करतात का नाही काय माहिती, कारण की ते एवढं सकाळी सकाळी कधी खात नाही, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही। या साईडला आपली गाडी आहे मागं। रात्री जिथं झोपलो होतो तिथं नाही नाश्ता केला। जरा तिथून 2-3 किलोमीटर पुढं आलं की अंडा डोसा वगैरे भेटतो। आम्ही नेहमी थांबत असतो, तिथंच आलोय आता। आता झालं व्यवस्थित पैकी नाश्ता। मागच्या रविवारी आपण केरळामध्ये होतो। आता या संडेला आहे आपण, नाही केरळामध्ये नव्हतो, कर्नाटकमध्येच होतो। भटकळच्या पुढं मयूर धाबा आहे, तिथं झोपलो होतो। जरा इथून पुढं आहे, म्हणजे साधारण 150-1 किलोमीटर पुढं होतो आपण। तर आता निघूयात, रनिंग कापायला लागेल। माझ्या अंदाजे रात्री 2 तरी वाजतील आपल्याला पोचायला। बघूयात आता, पहिले निघूयात, शेट आल्यानंतर मग ठरवूयात आता काय करतात काय माहिती, नाश्ता करतात का नाही। मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत। बघा हा माणूस एकटाच कसा डोसा खात बसलाय। झोप नाही लागली, रात्रभर झोपले नाही म्हणतात। मामांनी त्यांना फोन करून वैताग दिला। आता झोपले होते, पण नेमकं मी त्यांना उठवलं नाश्त्याला। भूक पण लागली। आता झोपतील आता नाश्ता केला की निवांत। आलोय मंदिराच्या गावात। परत खातोय उपमा आणि शिरा, दिली ऑर्डर, येते आता। आता मध्ये आधी कुठे जास्त थांबणे ना, डायरेक्ट जायचं। मित्रांनो, हे बघा, हे दिसतंय शिप वगैरे आहे ना, ते पावसाळ्यात इथं गाड्यातून खाली गेलत्या वाहून बघा। इथं दाग ते मागच्या आठवड्यात काढलंय बघा। ही गाडी बघा। बेंज आहे ती। गेल्या आठवड्यात आपण मागच्या शनिवारी इथून गेलतो कन्नूरला, तेव्हा त्या गाड्या काढण्याचं काम चाललं होतं। 1 महिन्यानंतर ती गाडी सापडलेली आहे। या साईडचा, मागच्या साईडचा असा डोंगर सगळा वाहून आला होता। तर ती नदीमध्ये नदीमध्ये सगळं वाहून गेलता। 2 गाड्या गेलत्या वाहून। तर एक गाडी पहिलेच सापडली आणि ही आता 1 महिन्यानंतर सापडली। ड्रायव्हर वगैरे पण सापडला बिचारा। 2-3 जण त्याच्यात वाहून गेलेले। तो गाडीतच होता अडकलेला, त्याचा मोबाईल वगैरे सगळं सापडला। आमच्याकडे व्हिडिओ आहे त्याचा, तो पण टाकतो। 1 महिन्यानंतर टोटल ते सापडले। झोपले होते बिचारे ते गाड्या लावून, पण पाऊस एवढा झालता रात्री, म्हणजे झोपेत असतानाच गाड्या वाहून गेल्या। बिचाऱ्यांना कळलं पण नसेल काय झालं वगैरे काय। 3 का 4 लोक त्याच्यात मेले होते। ही गाडी 1 महिन्यानंतर कंप्लीट सापडली। मला टाकतो तो व्हिडिओ पण। आता गाड्या थांबूनच नाही देत तिथं, नाही तर पहिल्या जास्त खूप गाड्या थांबायच्या त्या रोडवर, पण आता बंद केले सगळं। आता पण पोलीस वगैरे होते तिथं। त्या पावसाळ्यात या साईडला, खालच्या साईडला बरंच हे झालेले। वायनाडला पण एवढे लोक वाहून गेलेत।
आता आम्हाला यायचंय वायना रोडूनच. झालं असता बघा कुठं ना, आता थोडक्यात वाचली ती का किती काही आहे बघा त्याला. आणि काय झालं की ट्रकवाल्यांवर येतं. ह्याच नदीत ती गाड्या घेतल्या बघा, पलीकडच्या साईडला दिसतंय तिथं सगळं गंगावली नदी. त्या साईडला दिसतंय ते सगळं. मित्रांनो, दुपारचा 1:30 वाजलाय. कुंदापूरच्या समुद्रावर आलोय आता. गरमी भारी आहे. फार म्हणजे फार गरमी वाटली. जेवण वगैरे करायचं गाडीचा उडपी वगैरेच्या आसपास जेवण करूया. साधारण 4 वाजता बँगलोरच्या पंपावर जायचं. पहिले आंघोळ करायची कारण गरमी. मित्रांनो, दुपारचे 4:15 वाजलेत. आलोय आता MRPLच्या पंपात. टाकी फुल करायची आहे डिझेलची आणि निघायचं. मग आंघोळ करायची सगळ्यात पहिले. गरमी भयानक आहे मित्रांनो.
मागच्या वेळेसच्या ट्रिपला जेवढी नव्हती म्हणजे जेवढी होती त्याच्या डबल आहे आता गरमीनं नको नको झालं. आणि या साईडला चालवताना नेमके ड्रायव्हरच्याच साईडला सगळं ऊन येतं, त्यामुळं एक साईड आहे ना सगळी भाजून निघती अंगाची, नको नको होतं. जेवण वगैरे केलं. जेवण एक तर सगळ्यात पहिले भेटत नव्हतं, खूप हॉटेल संडे असल्यामुळं सगळं बंद आहेत आता हॉटेल, त्याच्यामुळं एका जागी भेटलं. फक्त राईस आणि सांबर आणि डाळ भेटली, खाल्ली पहिले आणि निघालो आता. आता बघू केरळातच संध्याकाळी व्यवस्थित जेवण वगैरे होईल, तर टाकी फुल करूयात मित्रांनो पहिले आणि निघूयात आंघोळ वगैरे करून. मित्रांनो सकाळचे 8 वाजलेत, पोचलोय आम्ही गोडाऊनला. रात्री 3 वाजले आम्हाला यायला, कारण की रस्ता खूप खराब होता. कन्नूरच्या नंतर 80 किलोमीटरचा पट्टा येतो. 80 किलोमीटरमध्ये 60 किलोमीटर एकदम खराब होता. आणि नंतर बारीक पाऊस पण चालू झाला, त्याच्यामुळं खूप उशीर लागला. फार 3 वाजले. माझा अंदाज होता साधारण 2 वाजेपर्यंत येऊ, पण 1 तासभर जरा उशीर झाला, कारण की रस्ताच खूप खराब होता, त्याच्यामुळं वेळ लागला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.